नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी की हा मार्च महिना मीन राशीसाठी कोणकोणते परिणाम किंवा कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे। तर आता आपण पाहूयात। तर हा महिना तुमच्यासाठी खूपच चमत्कारिक असा असणार आहे, कारण तुम्हाला पण माहिती असणार आहे की शनी आता तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे 29 मार्च पासून। तर प्रवेश केल्यानंतर आता तुम्हाला कोणकोणते चमत्कार अनुभवायला मिळतील तर ते आता आपण पाहू शकतो, किंवा तुम्ही जर काही अनुभवला असाल किंवा अनुभवणार असाल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता। आता आपण बघूयात की स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये हा महिना कसा आहे। तर थोडंसं पोटाची तुम्ही खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण अपचनाचे त्रास तुम्हाला नक्कीच देऊ शकणार आहेत। तर जड अन्न खाण्याचं टाळा आणि हलके अन्न जे काही पचणारे अन्न आहे ते खा, हेल्दी फूड खा। तळलेलं वगैरे आंबट चरबट खाण्याची ह्या महिन्यामध्ये गरज नाही आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। भाग्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर हा महिना खूपच चांगला आहे आर्थिकदृष्ट्या। कसं तर इन्व्हेस्टमेंटच्या पण दृष्टीने भाग्य तुमच्या सोबत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, किंवा कुठे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कुठे पण पैसे गुंतवणार असाल तर नक्कीच तुम्ही पैसे गुंतवू शकता, कारण आर्थिकदृष्ट्या हा महिना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूपच शुभ असा आहे। वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये थोडंसं ताणतणावांनी युक्त असणार आहे, तर इथं थोडीशी काळजी घ्या। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी छान असणार आहे, परंतु महिन्याचा शेवट काही प्रमाणामध्ये त्रासदायक असू शकतो। करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर खूपच प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत, आणि खूप प्रयत्न पण तुम्ही कराल, परंतु तिथे पण तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील का नाहीत हे सांगता येणार नाही, आणि त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता इथे दिसत आहे। जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता इथे दिसत आहे। आता त्याला वेगवेगळी कारणे पण असू शकतात, मग इथं तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या जरा अधिक लक्ष द्यावे लागणार आहे तुम्हाला। तुमच्या आत्मविश्वासामध्ये पण कुठेतरी एखादी कमतरता किंवा आत्मविश्वास डगमगल्यासारखे तुम्हाला जाणवू शकते। तुम्हाला तुमच्या सगळ्या कामामध्ये यश मिळू शकणार आहे। सोबतच तुम्ही विदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत होतात, परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होतात, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। आता शनी तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तुम्हाला सगळं काही एक भयानकच अनुभवायला मिळणार आहे असं काही नसतं। शनी हा कर्मानुसार फळ देतो। तुमचे जर कर्म पहिले चांगले असतील तर नक्कीच त्याची फळ आता तुम्हाला पुढील 2.5 वर्षामध्ये अनुभवायला मिळतील। थोडंसं ही गोष्ट पण तुम्ही विचारात घेतली पाहिजे। त्यामुळं भिवू नका, टेन्शन घेऊ नका की बाबा आता शनी आपल्यात आलं की आपलं सगळं असं म्हणजे टेन्शनने युक्त असणार आहे किंवा काहीतरी होतं असं काही नसतं। आपल्याला व्यवस्थित माहिती असली तर तुम्ही भिणार नाहीत। आणि शनी हे जे काही आहे, शनी पर्टिक्युलरली शनी आणि 7.5 कशी असते किंवा काय असतं नेमकं त्याच्यामध्ये, तर त्याचे मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे, तर तुम्ही ते नक्कीच पाहू शकता। त्याच्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला आधी लाईक करा, सबस्क्राईब करा, मग तुम्हाला हे सर्व काही मिळून जाईल। आणि तुम्ही काय करावं अशा वेळेमध्ये तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, तर नक्कीच तुम्ही माझे ते व्हिडिओ पाहू शकता। आता म्हटल्याप्रमाणे शरीर आणि मन या दोघांची तुम्हाला ह्या महिन्यात काळजी घ्यावी लागणार आहे। काही शारीरिक त्रास, काही मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकतो। मानसिक स्वास्थ्याची काळजी तुम्हाला जरा जास्तच घ्यावी लागणार आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे बिघडण्याची शक्यता आहे। काही गोष्टी अचानकपणे तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार नसणार आहात, तर एकदम ताण वाढल्यामुळे तुमचं जे मानसिक एक स्वास्थ्य आहे ते बिघडण्याची शक्यता दिसत आहे। तुमच्या जीवनामध्ये सध्या काही अशा अनपेक्षित घटना घडतील की त्यामुळे तुमचा जो काही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो पूर्णपणे बदलून जाईल। इतक्या दिवस तुम्ही जे काही विचार करत होता, जे काही एक ठरवून ठेवलेलं होतात, तर अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा एक धक्का बसल्यासारखं वाटू शकतं की हे असं काय घडलं आणि आता मी काय करू शकतो। तो थोडंसं तुम्ही एक गोंधळामध्ये निघून जाल, तरी तो थोडंसं तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे। शांत राहा, प्रत्येक परिस्थितीचा आढावा घ्या, रिॲक्ट करू नका लगेचच, कारण रिॲक्ट केल्याने पुन्हा चिडचिड वाढण्याची पण शक्यता आहे। तर बघा, ते काही बदल चांगले असू शकतात किंवा वाईटही असू शकतात। आपण वाईट आहेत हेच विचार करून चालायचं नाही आहे। आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये पण जास्त प्रमाणात बदल घडून येईल, कारण आता शनी तुमच्या राशीत येणार आहे म्हटल्यावर शनी अध्यात्मावर पण खूप काम करत असतो। तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण अजून काही इम्प्रूव्ह होऊ, किंवा तुम्ही कधी अध्यात्मच तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही त्याच्याकडे आकर्षिले जाल, किंवा जर जे कोणी अध्यात्मामध्ये ऑलरेडी काम करत आहे तर ते अजून वरच्या लेवलला तुम्ही जाऊ शकता।
अजून काही भरपूर ज्ञान तुम्हाला मिळू शकणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी आपल्याला वाईटच फळ मिळणार आहे असं काही नसतं। महिन्याच्या सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे खूप चांगले अनुभव येतील, परंतु महिन्याच्या अंती तुम्हाला प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये अडथळे आल्यासारखे दिसून येईल, परंतु तुम्ही तिथेही तुमची बुद्धी आणि विवेकाच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरही उपाय शोधाल। घरामध्ये काही प्रमाणात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे घरातील काही संबंध बिघडू पण शकतील। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच किंवा महिन्याच्या मध्यातूनच ते गैरसमज दूर पण होतील आणि तुमचं नातं पुन्हा पहिल्याप्रमाणे जास्त घट्ट आणि विश्वासाने परिपूर्ण होणार आहे। महिन्याच्या मध्यामध्ये तुमचा जोडीदारासोबतचं जे नातं आहे त्यामध्ये अधिकच गोडवा निर्माण होईल। असं काही तुम्ही त्यांच्यासाठी कराल की त्यामुळे तुमच्या प्रेमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदाराची खूपच काळजी घेणार आहात। तुम्ही जे काही महिन्याला बचत करत असतात आर्थिक, तर ते करण्यामध्ये पण सफल राहणार आहात। वेगवेगळ्या क्षेत्रांमधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील। व्यावसायिकांना मात्र प्रवास घडण्याची शक्यता आहे। व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास कराल, पण त्याच्यातून पण तुम्हाला शुभ फळेच मिळतील। तुम्ही कुठं जर आधी पैसे गुंतवलेले होते कुठे, तर त्याच्यामधून पण तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभ मिळतील। खूपच चांगला महिना आहे हा व्यावसायिकांसाठी, पण महिन्याच्या अंती तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही चढ उतार पाहायला मिळतील। नोकरी करणाऱ्यांना पद वाढेल, प्रमोशन मिळण्याची शक्यता दिसत आहे किंवा नोकरीसाठी तुम्ही बदली होऊन किंवा ट्रेनिंगसाठी म्हणा वगैरे परदेशामध्ये पण जाऊ शकता, तर ही पण खूपच आनंदाची गोष्ट आहे। म्हटल्याप्रमाणे ह्या महिन्यात तुमच्यावर भाग्याची कृपा तर राहणारच आहे। तुम्ही बरीच नवीन कामे कराल। जर काही कामे तुमची कार्य अर्धवट राहिलेली होती, अजिबात पुढे जात नव्हती, थांबलेली होती एकाच ठिकाणी, तर तीही कामे तुमचे मार्गे लागतील। मनामध्ये नवनवीन विचार येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करण्यामध्ये सक्षम राहणार आहात। धर्माच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल। म्हटल्याप्रमाणे आता ही सुरुवात आहे। धर्माच्या कर्माच्या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये काही वेगवेगळे अनुभव किंवा काही वेगळेच एक बदल तुमच्यामध्ये घडण्यासाठी हा महिना सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। स्वास्थ्याच्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना मन अशांत राहणार आहे। तुमचं मन एका ठिकाणी राहणार नाही, मन सतत भटकत राहील। तुम्ही जे काही ध्येय ठरवलेले आहे, जे काही तुम्ही एक करिअरच्या दृष्टीने म्हणा, शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा, एक गोल ठरवून ठेवलेला आहे, तर तिथे कुठेतरी तुम्ही डगमगाल, तुम्हाला त्याच्याबद्दल एक शुअर राहणार नाहीत तुम्ही। तर ही एक गोष्ट ह्या महिन्यामध्ये खूपच महत्त्वाची असणार आहे। जे कोणी उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये प्रयत्न करत आहात, तर नक्कीच तुम्हाला सफल राहणार आहात। तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल। शिक्षणामध्ये काही प्रकारच्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि विशेष करून एकाग्रतेवर तुम्हाला काम करावं लागणार आहे भरपूर, कारण एकाग्रता राहणार नाही। म्हटल्याप्रमाणे मनच जर थारेवर नसेल किंवा मनच जर शांत नसेल, तर अभ्यासामध्ये एकाग्रता कशी टिकणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावर कार्य करा। जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर ते प्रयत्न तुम्ही करा। खूपच महत्त्वाचा हा महिना आहे, म्हणजेच एक खूप वेगळा बदल आता तुम्हाला जाणवायला सुरू होईल आणि मग ते बदल चांगले असू शकतात किंवा वाईट असू शकतात, किंवा ते जर वाईट असतील तर आपण त्याच्यावर काय उपाय करावेत ह्याच्यासाठी पण मी तुम्हाला म्हटलेलं आहे। तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता, विचारू शकता आता मीन राशीसाठी काय बदल होणार आहे इथून पुढे, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ पण नक्कीच पाहू शकतात। तर एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना तुम्हाला सुरुवात तर चांगली असणार आहे, परंतु शेवट थोडासा तुमच्या मनाप्रमाणे नसणार आहे। तर याच्यासाठी तुम्ही तयार राहा। तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला मी दिलेली ही माहिती आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता, विचारू शकता। आता आपल्या जीवनामध्ये काही बदल होऊ शकतात, मग त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तर नक्कीच विचारा, मी त्याची तुम्हाला बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद।